हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मधील पोलीस शिपाई पदासाठी ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये ओपन, व्हीजेए, एनटीबी, एनटीसी आणि एनटीडी यांच्या टॉप 10 जागा फॉर्म कुठं भरावा याबद्दल विस्तृत अशी माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पोलीस भरतीबाबत लेटेस्ट असे अपडेट्स तुम्हाला आपलं चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं पाहायला मिळतात. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकन दाबून ठेवा. त्याचबरोबर हे जे पुढे पीडीएफ मी दाखवणार आहे हे आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहेत, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही असणाऱ्या त्या डाउनलोड करू शकता. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. सुरुवात ओपन कॅटेगरी. ओपन कॅटेगरीच्या या ठिकाणी टॉप 10 जागा सुरुवातीला पाहूयात. सीपी मुंबई इथे या ठिकाणी एकूण ओपनच्या जागा आहेत 689, ज्याच्यापैकी 208 जागा या असणाऱ्या जनरल म्हणजे सर्वसाधारणसाठी आहेत आणि 207 या महिलांसाठी आहेत, ओपन महिलासाठी. आणि अंशकालीन 34. तर अंशकालीन सांगण्याचं कारण कालच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं की या अंशकालीनच्या जागा म्हणजे अंशकालीन पदवीधरच्या जागा जर भरल्या नाही, कॅन्डिडेट भेटले नाही, तर या जागा ओपन सर्वसाधारणसाठी असणाऱ्या ऍड होतात. आणि ओपन सर्वसाधारणसाठी भरल्या नाही तर असं मनात आणूच नका, कारण असं कधी होत नाही. आलं लक्षात? म्हणून या ठिकाणी सीपी मुंबई 689 एकूण जागा ओपनसाठी, 208 जनरल, 207 महिला आणि 34 अंशकालीन पदवीधर. पुढचा जिल्हा आहे आपल्याकडे सीपी पुणे, ज्याच्यामध्ये एकूण जागा आहेत या ठिकाणी ओपनसाठी 589, 178 सर्वसाधारण, 177 महिलांसाठी आणि 29 या असणाऱ्या अंशकालीन पदवीधरसाठी. पुढचा असणार आयुक्तालय आहे. 214 जागा मीरा भाईंदरला आहेत ओपनसाठी. त्याच्यानंतर या 214 पैकी 64 जागा ज्या आहेत जनरल म्हणजे सर्वसाधारण खुला गट 64, सर्वसाधारण महिला खुल्या गटातून 64 या ठिकाणी आहेत आणि अंशकालीन पदवीधर ओपनसाठी 11. पुढचा जिल्हा आहे सीपी मुंबई रेल्वे, म्हणजे ज्याला आपण मुंबई लोहमार्ग म्हणून ओळखतो. एकूण जागा आहेत इथं ओपनसाठी 202, ज्यापैकी सर्वसाधारण ओपनसाठी 61, सर्वसाधारण महिला 61 आणि अंशकालीन पदवीधर 10. अशा पद्धतीमध्ये मुंबई लोहमार्ग इथं असणाऱ्या या जागा आहेत. पुढचा जिल्हा आहे गडचिरोली. याला वेगळ्या रंगात का ठेवलंय शेवटी सांगतो, पहिले जागा बघून घ्या. ओपनच्या इथं टोटल 257 जागा आहेत, ज्यापैकी 76 जागा या सर्वसाधारणला आहेत, 77 जागा या महिलांसाठी आहेत आणि 13 जागा या अंशकालीन पदवीधरसाठी आहेत. पुढचा जिल्हा आहे शिपी ठाणे म्हणजे ठाणे शहर ज्याला आपण म्हणतो. 174 टोटल जागा आहेत या ठिकाणी ओपनसाठी, 52 जागा सर्वसाधारण, 52च महिला आणि 9 अंशकालीन पदवीधर. पुढचा आहे सीपी एन मुंबई म्हणजे नवी मुंबई ज्याला आपण म्हणतो. तर नवी मुंबईमध्ये टोटल ओपनसाठी जागा 168 आहेत, ज्यापैकी 53 जागा या सर्वसाधारणला आहेत ओपन मधून आणि ओपन महिलासाठी 50 जागा आणि 8 या सर्वसाधारण अंशकालीन पदवीधरसाठी असणाऱ्या आहेत. तर पहा, सीपी नागपूर या ठिकाणी ओपन जनरलच्या जागा आहेत. ओपनसाठी एकूण जागा आहेत 167, 52 जागा ओपन जनरलसाठी, 52 जागा या ठिकाणी ओपन महिला आणि 9 जागा अंशकालीन पदवीधर. पुढचा आहे आउट ऑफ द बॉक्स आहे थोडंसं, म्हणजे इकडं असा विचार नव्हता केला की इतक्या असणाऱ्या असतील. अमरावती ग्रामीण एकूण ओपनसाठी 95 जागा आहेत, ज्यापैकी 27 जागा या ओपन सर्वसाधारणसाठी, ओपन महिलासाठी 29 जागा आणि 5 जागा या अंशकालीन पदवीधर. पुढचा जिल्हा आहे अकोला जिल्हा. 76 जागा आहेत ओपनसाठी एकूण, 22 जागा सर्वसाधारण, 23 जागा महिला, 4 जागा अंशकालीन पदवीधर. पुढचा जिल्हा आहे ठाणे ग्रामीण. 61 जागा आहेत टोटल ओपनसाठी, 22 असणाऱ्या सर्वसाधारणसाठी आहेत, 17 असणाऱ्या महिलांसाठी आहेत, 3 असणाऱ्या अंशकालीन पदवीधर. आता येऊ इथं या ठिकाणी कुठं, तर गडचिरोली जो जिल्हा आहे या गडचिरोली जिल्ह्याला वेगळ्या रंगामध्ये ठेवण्याचं कारण भरपूर मुलांना माहित आहे, तरी पण ज्यांच्यासाठी माहित नाही त्यांच्यासाठी एक वेळ सांगतोय की या जे गडचिरोली जिल्हा आहे या ठिकाणी असणारं इथं त्याच व्यक्तीला फॉर्म भरता येतो ज्या व्यक्तीने असणारं त्या ठिकाणी
गडचिरोली जिल्ह्याचा रहिवासी आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांनाच गडचिरोली जिल्ह्यात फॉर्म भरता येतो. इतर कोणालाही तिथं संधी देत नाहीत, पोलीस शिपाई पदासाठी तरी. आलं लक्षात? तर यावरती असणाऱ्या महाराष्ट्र पोलीस भरतीतील ओपन प्रवर्गासाठी टॉप 10 जागा. आता पुढची कॅटेगरी पाहूयात. एनटीडी सर्वच पाहणार आहोत, एनटीसी, एनटीबी, व्हीजेए. पण आता पहिल्यांदा एनटीडी पाहूयात. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. या पीडीएफ आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहेत, ज्या तुम्ही डाउनलोड करू शकता, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला सुरुवात करूयात. या ठिकाणी पहिला जिल्हा सर्वच असणाऱ्या याच्यामध्ये एकच असेल, सीपी मुंबई, ज्याला आपण बृहन्मुंबई किंवा मुंबई शहर म्हणून ओळखला जातो. 49 आहेत. 17 सर्वसाधारण एनटीडी, 15 महिला एनटीडी साठी आणि 2 अंशकालीन. पुणे शहर 22 एकूण एनटीडी साठी आहेत, 7 सर्वसाधारण, 7 महिला, 1 अंशकालीन. सीपी मीरा भाईंदर वसई विरार एकूण एनटीडी साठी 13 जागा आहेत. 3 जागा या ठिकाणी जनरल, 4 असणाऱ्या महिलांसाठी आणि 1 अंशकालीन पदवीधर. जे स्किप करून आले त्यांच्यासाठी सांगतोय, या अंशकालीनच्या जर जागा, अंशकालीन पदवीधरच्या जागा जर भरल्या नाही तर या जागा या असणाऱ्या सर्वसाधारण मध्ये ऍड होतात. पुढचा जिल्हा गडचिरोली, जिथं जागा आहे टोटल 15 एनटीडी साठी, जनरल 9, महिला 4, अंशकालीनला इथे 1 पण नाही. मुंबई रेल्वे, मुंबई लोहमार्ग एकूण जागा 13, जनरल साठी 3, महिलासाठी 4 आणि अंशकालीन पदवीधर 1. नागपूर शहर 12 जागा, 2 जागा सर्वसाधारणसाठी, 4 जागा महिलाला आणि 1 जागा असणार अंशकालीन पदवीधर. नवी मुंबई 7 जागा टोटल आहेत एनटीडीला, 4 जागा सर्वसाधारण, 2 जागा महिलांसाठी. जळगाव खानदेशमध्ये एनटीडी साठी 4 जागा आहेत, एनटीडी सर्वसाधारणच्या, एनटीडीला टोटल 7 जागा आहेत, एनटीडी सर्वसाधारण 4 आणि एनटीडी महिला 2. पुढचा आहे एसपी नागपूर रेल्वे, RA म्हणजे इथं पूर्ण लिहायला पाहिजे, रेल्वे. टोटल जागा 7, सर्वसाधारणसाठी 4, महिलांसाठी 2. एसपी चंद्रपूर एकूण 6 जागा आहेत एनटीडी साठी, 3 महिलांसाठी आणि 2 असणार त्या ठिकाणी महिलांसाठी आहेत. 6 एकूण चंद्रपूरला, 3 सर्वसाधारण आणि 2 महिला. अशा पद्धतीमध्ये आपण एनटीडीच्या टॉप 10 जागा महाराष्ट्र पोलीस भरतीमधील पोलीस शिपाई पदासाठी आहेत ते पाहिल्यात. पुढचं एनटीसी पाहूयात. पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा एनटीडी असणार टॉप 10 जागा. पहिला जिल्हा आयुक्तालय मुंबई शहर, एनटीसी साठी 86 जागा आहेत, 26 जनरल, 26 महिला, अंशकालीनच्या यांच्या मी इथं पाहिलेल्या नाहीत. पुणे शहर 37 जागा आहेत एनटीडी साठी, 10 जनरल म्हणजे सर्वसाधारण, 11 महिलांसाठी. मुंबई रेल्वे किंवा मुंबई लोहमार्ग एकूण 27 जागा आहेत एनटीसीला, 9 जागा जनरल साठी आहेत, 8 जागा महिलांना. सीपी मीरा भाईंदर 26 जागा आहेत एनटीसी साठी, 8 सर्वसाधारण, 8 महिला. ठाणे शहर 22 जागा आहेत एनटीसी साठी, 7 सर्वसाधारण, 7 महिला. नागपूर शहर 21 जागा आहेत, 7 सर्वसाधारणला आहेत आणि 6 महिलांसाठी एनटीसीच्या. पिंपरी चिंचवड 19 जागा आहेत टोटल एनटीसी कॅटेगरीला, 5 जनरलला आहेत, 6 महिलांना आहेत. नवी मुंबई आयुक्तालय 13 जागा आहेत टोटल, 3 जागा सर्वसाधारणला आहेत एनटीसीच्या आणि एनटीसी महिलासाठी 4. पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर, 13 जागा टोटल, पण 2 सर्वसाधारण, 5 महिलाला आहेत. पुढचा जिल्हा एसपी अकोला, टोटल 9 जागा आहेत, 5 सर्वसाधारणला आहेत आणि 3 असणाऱ्या महिलांसाठी या ठिकाणी आहेत. एसपी नांदेड 8 जागा, 5 सर्वसाधारण, 2 महिला. गडचिरोली 8 जागा आहेत एनटीसी साठी, 5 सर्वसाधारण आणि 2 महिलांसाठी. अमरावती ग्रामीण 7 जागा आहेत एनटीसी साठी, 4 सर्वसाधारण, 2 महिलांसाठी. आणि शेवटचा एनटीसीचा जिल्हा नाशिक ग्रामीण, 7 जागा आहेत नाशिक ग्रामीणला एनटीसी कॅटेगरीला, ज्या की 4 असणाऱ्या सर्वसाधारण आहेत एनटीसी आणि 2 महिलांना. अशा पद्धतीमध्ये आपण एनटीसी टॉप 10 असणारं महाराष्ट्र पोलीस भरतीमधील पोलीस शिपाई पदासाठी असणाऱ्या जागा पाहिलेल्या आहेत. असे अपडेट्स तुम्हाला नेहमी आपल्या चॅनलवर पाहायला भेटत असतात, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आलं लक्षात? पाहूयात पुढचं कॅटेगरी एनटीबी कॅटेगरी असणारी या ठिकाणी पाहूयात. तर एनटीबी कॅटेगरी मध्ये टॉप 10
कुठं असणार आहे पहिला, तोच सीपी मुंबईमध्ये या ठिकाणी जागा आहे, ज्याला आपण मुंबई शहर असं म्हणतो. त्या मुंबई शहरमध्ये किती जागा आहेत, तर 61 जागा या ठिकाणी आहेत. NTB जनरल 19, महिला 18. पुणे शहर टोटल NTB 24, 8 सर्वसाधारण, 7 महिला. मीरा भाईंदर टोटल 20 जागा आहेत, 6 सर्वसाधारण, 6 महिला. मुंबई लोहमार्ग 20 जागा, 6 सर्वसाधारण, 6 महिला. पिंपरी चिंचवड 17 जागा, 4 सर्वसाधारण, 5 महिला. मग पुढचे बघा, ठाणे 15 जागा, नागपूर सिटी 15 जागा, नांदेड 15 जागा आणि सर्वसाधारणला पण सेम आहे, तर 4 4 4 आणि महिलाला 5 5 5. आलं लक्षात. ठाणे नागपूर म्हणजे ठाणे शहर, नागपूर शहर आणि SP नांदेड, नांदेड ग्रामीण किंवा नांदेड शहर नाही, फक्त नांदेडच आहे, म्हणून त्या ठिकाणी असणार इथं 4 4 आहेत आणि महिलांसाठी 5 5 आहेत. आलं लक्षात. पुढचं SP नाशिक ग्रामीण म्हणजे नाशिक ग्रामीण टोटल 9 जागा आहेत, सर्वसाधारणसाठी 5 आणि महिलासाठी 3. गडचिरोली 8 जागा आहेत, सर्वसाधारण 5, महिला 2. चंद्रपूर टोटल 8 जागा, सर्वसाधारण 4, महिला 3. परभणी 7 जागा, टोटल 4 सर्वसाधारण, 2 महिला. कशाच्या पाहत आहोत आपण, NTB कॅटेगरी महाराष्ट्रातील टॉप 10 जागा या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत. ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे, तिथून जाऊन डाउनलोड करू शकता. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भरपूर सारा कंटेंट, भरपूर सारी लेटेस्ट अशी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. शेवटची कॅटेगरी VJA कॅटेगरी बद्दल पाहूयात. टॉप 10 जागा. तर या VJA कॅटेगरीमध्ये टॉप 10 जागामध्ये पहिला तोच बृहन्मुंबई किंवा मुंबई शहर, 74 जागा आहेत टोटल, 22 सर्वसाधारण, 22 महिला. पुणे शहर 25 एकूण VJA साठी जागा आहेत, 7 सर्वसाधारण VJA आणि 8 VJA महिलासाठी. मीरा भाईंदर 29 जागा आहेत, ज्यापैकी 10 असणाऱ्या सर्वसाधारणसाठी आहेत, 9 असणाऱ्या या ठिकाणी महिलासाठी आहेत. पुढचा आहे मुंबई रेल्वे, मुंबई लोहमार्ग 21 जागा आहेत टोटल, 7 सर्वसाधारणला VJA साठी आणि VJA महिला 6. नागपूर शहर एकूण जागा 18, 5 VJA सर्वसाधारण आणि 5 VJA महिलासाठी. मुंबई म्हणजेच नवी मुंबई 8 जागा आहेत टोटल VJA, 5 सर्वसाधारण, 2 असणाऱ्या VJA महिला. नागपूर ग्रामीण 8 जागा आहेत, 5 सर्वसाधारण आणि 2 VJA महिलासाठी. पुढचा जिल्हा आहे गडचिरोली, 8 जागा आहेत टोटल, 5 सर्वसाधारण, 2 महिलासाठी. अमरावती ग्रामीण हा पण थोडासा आउट ऑफ द बॉक्स असल्यासारखा आहे, 13 जागा आहेत टोटल VJA साठी, 4 सर्वसाधारण, 3 महिलासाठी. परभणी 9 जागा आहेत टोटल VJA, 5 सर्वसाधारण, 3 महिला. शेवटचा जिल्हा चंद्रपूर, एकूण जागा VJA 7 आहेत, ज्यापैकी 4 सर्वसाधारणला आहेत आणि 2 महिलासाठी आहेत. अशा पद्धतीमध्ये आपण VJAच्या टॉप 10 जागा महाराष्ट्र पोलीस भरतीमधील पोलीस शिपाई पदासाठी असणाऱ्या पाहिलेल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे अपडेट्स नेहमी पाहत राहण्यासाठी बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा. पुढचा व्हिडिओ जर तुमची इच्छा असेल कमेंट बॉक्समध्ये टाका. SRPFच्या असणाऱ्या SC ST OBC आणि ओपनच्या टॉप 10 जागा कुठं कुठं आहेत याच्याबद्दल व्हिडिओ बनवायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं कळवा, नक्की तो बनवण्याचा मी प्रयत्न करेल. काही अडचण असल्यास माझा व्हॉट्सअप नंबर मी या ठिकाणी तुम्हाला देतोय, त्याच्यावर तुम्ही असणारा मेसेज करू शकता. 8010904800 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, ज्याच्यावर तुम्ही असणारा मला संपर्क करू शकता. आलं लक्षात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जाता जाता सबस्क्राईब बटनावर मारा जरा.